येस, सो आय एम बॅक. तर नेहमीप्रमाणेच माझं न्यूट्रिशन झालेलं आहे. माझा व्हिडिओ बनवून झाला होता, तो सुद्धा मी ब्लॉग टाकला आहे. तुम्ही जाऊन यूट्यूबवरती माझा बघू शकता. आणि येस, तर माझी डायरी रेडी आहे, माझा पेन रेडी आहे, जेणेकरून मी आता तुम्हाला बोलताना माझ्याकडनं परत जर का काही असं मला वाटलं की मला नोट डाऊन करायचं आहे तर मी लिहू शकते. कारण की बऱ्याच जणांनी मला असं शिकवलेलं सुद्धा आहे आणि मी जसं शिकवते तसं मला खूप जण असं सांगतात की याच्यामध्ये चेंज कर, याच्यामध्ये चेंज कर. तर येस, थँक्यू तुमच्या सगळ्यांना की तुम्ही मला पुन्हा एकदा इम्प्रूव्ह स्वतःला करण्यासाठी संधी देत आहे. तर सर्वात प्रथम थँक्यू युनिव्हर्सला म्हणेल. थँक्यू माझे डॉक्टर गुरु निहारकर सर, गिरिजा मॅडम, राज दादा यांनी सगळ्यांनी जी मला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. यांनी येस, तर थँक्यू 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 व्हेरी मच की मला तुमच्यापर्यंत या गोष्टी सगळ्या मला डिलिव्हर करायची संधी मिळते आहे. तर माझ्यामुळे जर का तुमचं आयुष्य बदलणार असेल तर नक्कीच मला आवडेल. सो या आपण स्टार्ट करूया. तर याच्या आधी सगळ्यांना सांगेल की माझा यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. याच्यासारख्याच नवीन नवीन माहिती, डेली ब्लॉग्स जे काही माझं आहे ते मी इथे शेअर करत जाईल रुटीन. तर आजचा जो विषय आहे तर तो खूप पॉवरफुल विषय आहे. डिबेट म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल की वादविवाद. तर आपल्याला दोन गोष्टी आहे याच्यामध्ये आज आम्हाला शिकवलं, डेबिट आणि हॅबिट. तर तुम्ही कुठल्या याच्यामध्ये जास्त बिलीव्ह करताय की वादविवाद न करता तुम्ही तिला सवय बनवून घ्या. म्हणजे सवय म्हणजे आपल्याला काही वादविवादच करायचे नाहीयेत. तर पहिल्यांदा सर्वात सांगते की वादविवाद म्हणजे काय, की फक्त भांडणं नाही, एकमेकांवरती चिडणे, ओरडणे हे नाही. तर तुमची मतं तुम्ही स्पष्टपणे मांडताना त्याला तुम्ही वादविवाद म्हणू शकता. वादविवाद म्हणजे चर्चा, वादविवाद म्हणजे भांडणही नाही. कारण की वादविवादाचे खूप सारे अर्थ होतात. तर याच्यामधनं आपण चर्चा करायची आहे. कारण जितक्या तुम्ही चर्चा आपली जे मतं आहेत ती स्पष्टपणे तुम्ही मांडायची आहेत तर त्याला आपण, आणि ती सुद्धा पुरावा सारखी मांडायची आहेत बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल की बोलता बोलता आमचे वाद झाले किंवा भांडणं झाली, हे असं नाही करायचंय आपल्याला. तर आजच्या जगात प्रत्येकाचा स्वतःचा एक विचार असतो, पण महत्वाचं आहे की आपण तो विचार कसा मांडतो. लोक आपल्याला का ऐकतील हा पहिल्यांदा विचार करा तुम्ही. लोक तुम्हाला का ऐकतील, कारण की तुमचे विचार जर स्पष्ट असतील, तुम्ही बोलण्याची जी टोनिंग आहे, तुमची मतं मांडण्याची जी तुमची ट्रिक्स आहे ती जर योग्य असेल ना तर लोक तुमचं ऐकतात. त्याच्यामधनं वादविवाद कधीच घडत नाही, हे लक्षात घ्या. आणि वादविवादाचा पहिला कायदा म्हणजे आपली विचारशक्ती आहे ती विकसित होते. त्याचा फायदा सुद्धा आहे आणि त्याचे तोटे सुद्धा आहेत. तर आपण आपलं मत बरोबर असल्याचं सिद्ध करताना तथ्य, उदाहरणाने पुरावे शोधतो. यामुळे काय होतं, मेंदू अधिक वेगाने आणि साफ काम करतो, म्हणजे तो क्लीन काम करायला चालू होतो. दुसरा फायदा जो आहे तो आपला कॉन्फिडन्स वाढतो. बोलल्याने आणि चर्चा केल्याने आपला आत्मविश्वास आहे तो खूप वाढतो. स्टेजवर किंवा लोकांसमोर बोलण्याचं धाडस आहे जो ते आपल्यामध्ये तयार होतं, किंवा